हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडदेवी श्री स्वामी समर्थ। तर आत्ता उठलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 5:30। आज थोडं लवकर उठलेले आहे। बाहेर खूप अंधार होतं, म्हणजे सगळीकडे असं शांतता होती। सकाळी म्हणजे कोणी एवढं उठत नाही, लवकर उठले तरी घरातच असतात, म्हणून बाहेर खूप शांतता असते। पण पहाटे खूप छान अशी हवा येते, खरंच खूप छान वाटतं। त्यानंतर मग मस्त असा छान हवा घेतली बाहेरची थोडी आणि वरती आले। वरती आल्यावरनं डायरेक्ट अंघोळीला मी पाणी गरम करायला घेतलं आणि बघू शकता तुम्ही इथं माझी आंघोळ झालेली आहे आणि थोडंसं उजेडलं आहे। म्हणलं चला तोपर्यंत हे सगळं जे आहे आधीची तयारी करून घेऊयात। मला आज वेफर्स करायचे होते, म्हणून मी आज लवकर उठले। बटाट्याचे वेफर्स काही पण आपण सामान करायला घेतलं की त्याला वेळ खूप जातो आणि सकाळी ते काम झालं तर आपलीसुद्धा जास्त दमैन होत नाही आणि ते वाळण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। त्याला दुपारचं ऊन भेटतं आणि आपण जर दुपारच्या वेळेस केलं तर ते व्यवस्थित वाळत नाही। अंघोळ केली आणि पहिलं पाणी तापायला ठेवून दिलं गरम व्हायला, म्हणजे त्याच्यात मला चिप्स उकडायचे होते। मग आधी पाणी ठेवून दिलं आणि त्यानंतरनं मग थोडा असा चहा घेतला। चहा घेतल्याशिवाय असं दिवसाची सुरुवात होत नाही असं वाटतं, पण मग थोडाच घेते। त्यानंतरनं पाणी मारायला आले खाली, कारण कसं आपल्याला काही करायचं असलं तर त्याचबरोबर सगळी कामंसुद्धा बरोबर झाली पाहिजेत, म्हणून सगळं काम करणं खूप गरजेचं आहे। पाणी तापायला ठेवून दिलं होतं, वरती झाडू वगैरे मारून घेतला, वरती सगळी साफसफाई करून घेतली आणि त्यानंतरनं मग खाली साफसफाई करायला आले। मध्ये सडा मारला, त्यानंतरनं वरती आले। सगळं वरचं आवरून तोपर्यंत पाणी तापतच होतं चिप्स उकडायचं। त्यानंतरनं वरती आले आणि वरती खूप छान असा व्ह्यू दिसत होता सकाळचा। खूप छान हवा येत होती आणि अशी शांतता आणि असं पाखरांचे आवाज, खूप छान वातावरण होतं खरंच। सकाळी खरंच टेरेसवर आलं की खूप असं फ्रेश वाटतं। त्यानंतरनं मग मला चिप्स करून इथं वाळत घालायची होती, म्हणून मग सगळं मी झाडू मारून घेतला टेरेसवर, कारण खूप होते ना, मग रोज झाडू मारायला आपल्याला परवडत नाही। मग म्हटलं चला आज चिप्स टाकायचे आहेत तर सगळं झाडू वगैरे मारून घेते, कारण कसं मग ते चिप्सवर धूळ वगैरे उडणार नाही, त्याच्यामुळं पहिले सगळं साफसफाई करून घेते। चिप्स करायच्या आधी ही सगळी मी तयारी करून घेतली होती, म्हणजे चिप्स आपण उकडायला टाकले की मग ते पटकन उकडून पटकन लगेच वाळवता येतात आपल्याला। सगळं झाडू मारून घेतला आणि त्यानंतरनं थोडं पाणी घेतलं। पाणी वरतीच होतं, टाकी होती वरती, टाकीतूनच पाणी मारून लगेच सडा मारून घेतला। सडा म्हणजे पाणी सगळीकडे मारून घेतलं, कसं मग धूळ उडणार नाही आणि उडणार नाही। त्यानंतरनं जे आहे आमच्या मोठं असं लुगडं आहे, ते कसं तुकडे करायची गरज नाही, डायरेक्ट मोठं लुगडं असं धरलं की मग डायरेक्ट होतं चिप्स टाकायला, म्हणजे जास्त हे पण लागत नाही, तर मग वाऱ्याने खूप उडतं, मग इकडं दगड ठेव तिकडं दगड ठेव असं होऊन जातं। हे मोठं असलं तर मग कसं त्या 2 कोपऱ्यांना 2 हे आणि ह्या कोपऱ्यांना 2 असं केलं की बरं पडतं आणि टाकायला सुद्धा बरं पडतं। आणि कॉटन म्हणजे सुती कपडा आहे, 2 सुती कपड्यावर चिप्स खूप छान मिळतात, सुती कपड्यावरच टाकलेले छान राहतात। तर चिप्स करताना खूप मोठा पचका झाला, ते मी सांगायलाच तुम्हाला नंतर। तर इथं मी चिप्स करायच्या आधी सगळी तयारी करून घेत आहे, म्हणजे पटापट कसे आपले चिप्स होतील। वरती सगळी तयारी करून घेतली, तोपर्यंत पाणी काही उकळलेलंच नव्हतं, कारण पाणी खूप जास्त ठेवलेलं होतं आणि पातेलंसुद्धा त्याचं बोर्डसुद्धा खूप जाड होतं, म्हणून गॅसवर त्याला खूप वेळ लागला। तेवढ्यात म्हणलं सगळी झाडझूड झालेली आहे, सगळं झालंय, तर आता राहिले फक्त देवपूजा केल्याशिवाय तर दिवस अपूर्णच वाटतो मला तरी। देवपूजा करून घेतली छानपैकी आणि दत्त महाराजांचा फोटो आहे माझ्याकडं, तो रोज पुसून वगैरे घेते आणि धूप लावल्याशिवाय देवपूजा अपूर्ण आहे असं मला वाटतं। धूपच्या मी पॅकेट म्हणजे संपण्याआधीच मी आणून ठेवते, मला एक दिवससुद्धा असं बिना धूपचं आवडत नाही। मला अगरबत्ती पण आवडत नाही, का बरं काय माहिती, मला धूपच आवडते। धूपने खूप फ्रेश वातावरण असं निर्माण होतं खरंच। आणि इथं मी सगळ्यांना अष्टगंध लावून घेत आहे। मागच्या वेळेस मी अष्टगंध घेतलेला म्हणजे चंदनचा टेका,
तो खूप छान होता बरं का, पण ह्या वेळेस खूप असा खराब आलेला आहे, काय माहिती आता बघू. आणि आपल्या देवी मातेला म्हणजे आपल्या कुळदेवतेला, परत आपल्या अन्नपूर्णा देवीला, परत म्हणजे जे श्री देवता आहे त्यांनी सगळं हळदी कुंकू करून घेतलं. त्यानंतरनं जे काही भूपाळी वगैरे असते ते सगळं वाचून आरती वगैरे करून सगळी देवपूजा मस्त अशी करून घेतली आणि फायनली लागले मी माझ्या कामाला. इथं बटाट्याचे चिप्स बघत होते, काळे तर नाही ना पडले म्हणून. इथं जास्त पाणी ठेवलेलं होतं, त्याच्यात चिप्स ठेवले आणि इथं पाणी तापायला ठेवलेलं होतं. तर गॅसवर काही पाणी तापेनाच गरम होईनाच. तर आम्ही एक आयडिया केली, टेरेसवरच ते पातेलं नेलं आणि तिथं चूल पेटवली. एवढी काही लाकडं मला लागणार नव्हती म्हणून तिथं चूल पेटवली. आणि खरंच तुम्हाला सांगते, चूलवर एवढे पटापट झालं, वेळ न लागता आणि खूप छान असं झालं. खरंच पाणी सुद्धा खळखळ लगेच उकळलं आणि चिप्स सुद्धा लगेच त्याच्यात मस्त झाले. नाहीतर मग याच्यावर गॅसवर किती वेळ, 1-1.5 तास झालं मी ठेवलेलं, पण त्यात काय हेच होत नव्हतं. तर माझी पिल्लू माझी गंमत बघत होतं, त्याला मम्मी जे करते ते बघायचंच असतं. मम्मी जिथं जाते तिथं त्याला जायचंच होतं. माझ्या इकडं तिकडं फिरत होता, मम्मी हे मम्मी ते. असं केलं का छान पण वाटतं, कधी कधी राग सुद्धा येतो. तर इथे चिप्स सगळे मी टाकून घेतलेले आहे. हे बारीक दिसतंय ना तुम्हाला, ते जास्त म्हणजे कसं 2-3 किसण्या होत्या आणि त्याची जास्तच एक बारीक होती म्हणून मग त्याचे जे आहेत बारीक ते थोडे जास्त खूप झाले, त्यामुळं असं दिसतंय. आणि चिप्स सगळे टाकून घेत आहे मी याच्यावर पटापट, म्हणजे लुगड्यावर, म्हणजे कसं एकमेकाला ते चिपकणार नाही आणि मोकळे राहतील. तर चला बाय, आजच्या व्हिडिओत एवढं. पुढच्या व्हिडिओमध्ये